दिनांक 21/12/25 रोजी रविवारी जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सदर मतमोजणीमुळे लोक गर्दी करणार आहेत. त्यामुळं जुन्नरचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. त्याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचे नोटिफिकेशन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना व विक्रेते यांना विनंती करण्यात येते की कुणीही जुन्नरचा आठवडी बाजारामध्ये येऊ नये व कुठलेही दुकाने मांडू नयेत. या आदेशाचा भंग केल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच इतरांची सुद्धा अडचण होऊ नये तो सदर आपण संदेश पाहत असाल तर इतर लोकांना सुद्धा आपण सर्वांना, विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही आमची पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे. 21 तारखेला जी मतमोजणी आहे त्या दिवशी वाहतूक मार्गात काय बदल करण्यात आला आहे का? 21 तारखेला मतमोजणी आपले पंचायत समिती येथील सभागृहामध्ये होणार आहे. त्याकरिता आमचा जुन्नर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे होणार आहे. तसेच माननीय पोलीस अधीक्षक सर संदीप सिंग गिल सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्या बंदोबस्त असल्यामुळे व लोकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला काही ठराविक मार्गावरती सर्व वाहनधारकांना विनंती करण्यात येते की आपण या मार्गावरती वाहने घेऊन येऊ नयेत. तसेच जे ऐकण्यासाठी येणार आहेत त्यांनीसुद्धा वाहने या धान्य बाजार रोडवरती वाहने घेऊन येऊ नयेत. आपले जे डेरे आश्रम आहे त्यासमोरून जो एंट्री आहे पंचायत समितीकडे जाणार रोड त्यावरती कुणी वाहने आणू नयेत. त्या ठिकाणी आम्ही बॅरिकेडिंग करणार आहोत. केवळ हे 2 तासामध्ये 12 वाजेपर्यंत सर्व निकाल लागेल. त्यामुळे विनाकारण आम्ही सुद्धा कायमस्वरूपी बंद करणार नाही रस्ता. तो रस्ता हा जोपर्यंत काउंटिंग होत आहे तोपर्यंतच बंद राहील. त्यानंतर काउंटिंग संपल्यानंतर, गर्दी कमी झाल्यानंतर रस्ता पुन्हा पूर्ववत चालू करण्यात येईल. उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी? विजयी उमेदवार बरेचदा मिरवणुका काढतात किंवा काय, तर त्यांनी कोणती काळजी घ्यावी? विजयी उमेदवार असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्या दारात मुद्दाम फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे कृत्य करू नयेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा याबाबत समज द्यावी. मुद्दाम कोणी काय असे कृत्य केलं त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 21 तारखेच्या मतमोजणी निकालानंतर कुठल्याही उमेदवारांना विजय मिरवणूक काढता येणार नाही. विजय मिरवणुकीमध्ये कुठलेही साऊंड जी परमिशन कुणाला देण्यात आलेली नाही आणि देण्यात येणार नाही. त्यामुळे कुणीही मिरवणुकीमध्ये डॉल्बी किंवा कुठलाही साऊंड बॉक्स लावून मिरवणूक काढू नये किंवा त्या ठिकाणी कुणी लावू नये. नाहीतर या पाठीमागं दिसते त्याप्रमाणे आपलं DJ किंवा कुठलं काय असेल ते जप्त होईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल.